क्रमांक 8 साक्षी बारगोडे, क्रमांक 2 अंजली बारगोडे, क्रमांक 7 शर्वरी माचवले, क्रमांक 5 पहिली चढाई पाहायला मिळेल आपल्याला चिंचकरी संघाकडून। नित्यानंद वस्तू भांडारचे मालक मयुरेश जटार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। मयुरेश जटार पहिली चढाई होती, नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल। क्रमांक 1 होती आपल्याला हार्दिका सुर्वे, पाहायला एक मोठी खेळाडू आहे ओमसाई चिंचकरी संघाची। आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच आता मात्र नक्कीच क्रमांक 1 पाहायला मिळते आपल्याला सानिका कोचरे, वेतोशी संघाची खेळाडू, नक्कीच मोठी खेळाडू आहे। दत्त जयंती झाली स्पर्धा कारवान शिवडी होते आणि या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी एक बेस्ट रेडर म्हणून जिची ओळख झाली होती तीच सानिका कोचरे क्रमांक 1 पाहायला मिळाली। आता मात्र असेल क्रमांक 9 पाहायला मिळते आपल्याला वेदिका भाटकर, एक मोठी खेळाडू आहे ओमसाई चिंचकरी संघाची। नक्कीच एक सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा जो महिलांचा छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा सन 2024-2025 जी रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघ जो होता या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी तालुक्यातील पाहायला गेलं तर दीपाली कांबळे ही रत्नागिरी तालुक्याची निवड झाली होती। खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा दीपाली कांबळेसाठी। रत्नागिरी तालुक्यातील एक खेळाडू आहे, तिची रत्नागिरी जिल्ह्यामधून निवड झाली। आता मात्र पुन्हा क्रमांक 1 थर्ड रेड असेल हार्दिका सुर्वे, मेहनत करायची आहे। हार्दिका सुर्वेला बोनस गुण किंवा टच पॉइंट घ्यावा लागेल। ओमसाई चिंचकर आता मात्र पकड पाहायला मिळाली वेतोशी संघाकडून, त्या ठिकाणी डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय। मला वाटतं स्वतः कर्णधार आहे थर्ड रेड आहे क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला। नक्कीच सानिका कोचरे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले, पाहूया कोणती कामगिरी करते। नक्कीच बेस्ट रेडर म्हणून जिची ओळख झाली होती आता मला क्रमांक 1 पाहायला मिळते। पाहूया किती गडी बाद केले, शाबाश शाबाश 4 गडी बाद केले, त्याची सुंदर रेड म्हणावी लागेल का। मला बेस्ट रेडर म्हणून ज्याची माझी निवड झाली होती ते पूर्ण म्हणून दाखवून देते सानिका कोचरे क्रमांक 1 पाहायला मिळते आपल्याला। आता मात्र चिंचकरी संघाकडून खेळत असताना पाहायला मिळेल आपल्याला क्रमांक 12 पाहायला मिळते स्वरा भाटकर, चढाई क्रमांक 02 आहे श्रेया भाटकर। नक्कीच या ठिकाणी एक मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान करावी लागेल, कारण स्कोर कार्डचा विचार जर केला 5-0 पाहायला मिळते आपल्याला। टाइम आउट घेतला जातोय, नक्कीच टाइम आउट घेतला जातोय वेतोशी संघाकडून। विजयी संघ ठरला होता तर दुसऱ्या बाजूला असेल जयनमान वेळवण संघ, हनुमान झरेवाडी इथे झालेली स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये विजयी संघ ठरलेला जयनमान वेळवण। पण दोन्ही संघांसाठी 2025 हे लकी ठरलंय। आता मात्र यानंतर होणारा सामना जो असेल या सामन्यामध्ये कोण लकी ठरणार, एका बाजूला असेल जम्मू डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जयनमान वेळवण संघ। पुन्हा एकदा क्रमांक 3 पाहायला मिळते आपल्याला अमिता गावडे, नक्कीच एक मोठी खेळाडू आहे, अनेक स्पर्धा खेळत असताना आपल्या संघाला विजय संपादन करून दिलंय अमिता गावडे हिनं। आता मात्र ओमसाई चिंचकरी संघाकडून क्रमांक 4 पाहायला मिळते आपल्याला तन्वी धुमक, चढाईसाठी सज्ज झाले, पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी। आता मात्र डॅश दिलं जात आहे, त्या ठिकाणी स्वतः कर्णधार आहे, सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी नंदिनी कोचरे, स्वतः वेतोशी संघाची कर्णधार आहे, नक्कीच मोठी खेळाडू आहे। आता मात्र खोलवर चढाई पाहायला मिळाली होती आणि संघ ऑल आउट होतोय। 1+2 पॉइंट टोटल 3 पॉइंट्स दिले जात आहेत ते वेतोशी संघाला। टाइम आउट घेतला जातोय। आमचे सर्वांचे लाडके वेतोशी गावचे सरपंच अरुणजी झोरे साहेब हेही उपस्थित आहेत। खरोखर मित्रांनो एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, खरोखर आमच्यावरती सदैव त्यांचा हात असतो, आशीर्वाद असतो। ते अरुणजी झोरे साहेब उपस्थित आहेत, आपल्या संघाच्या कोच म्हणून काम पाहत आहेत, मोठं नाव आहे अरुणजी झोरे साहेबांचं। त्यानंतर पुन्हा एकदा चढाईवीर सज्ज झाले, पाहूया कोणती कामगिरी करते चिंचकरी संघासाठी। आता मात्र पुन्हा एकदा क्रमांक 1 चढाईसाठी सज्ज सानिका कोचरे असेल, पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी। नक्कीच एका प्रेक्षणीय सामना सुद्धा आपल्याला हातकंबा जे जम्बू डांगेवाडी स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये जुगाई पानगल आणि मित्रप्रेम वेतोशी हा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला महिलांचा पाहायला मिळाला होता। हा प्रेक्षणीय सामना पाहत असताना एक आवर्जून सांगेन, हक्काने सांगेन की खरोखर अभिमान वाटला की लगेचच त्या ठिकाणी डांगेवाडीच्या मुली ज्या आहेत या आपल्याला कबड्डी खेळताना पाहायला मिळाल्या, खरोखरच अभिमान वाटला होता त्या ठिकाणी। आणि ज्या वेळेला महिलांच्या स्पर्धा होतात आपल्याला खेडेगावातून कोणताही संघ खेळताना पाहायला मिळत नाहीये, आणि खरोखर महिलांना मुलींना विनंती असेल की
खरोखर कबड्डी क्षेत्रामध्ये उतरा आणि आपला खेळ दाखवा, कारण शालेय स्पर्धा आपण खेळत असताना उत्कृष्ट खेळ करता त्या आम्हाला कल्पना आहे. आता मला जसे क्रमांक 5 असेल शर्वरी माशिवले साडेसाठी सज्ज झाले. पाहूया मोठी कामगिरी करते वेतोजी संघासाठी. आता माझा कोपरा रक्षक डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय. टॅकल केलं गेलंय शर्वरी माशिवले हिला. आता माझा पुन्हा एकदा थर्ड रेड असेल पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल तर आपल्याला मैदानामध्ये खेळायचं असेल तर. पाहूया कोपरा रक्षकाला पायामध्ये जसे मग 2 आहे कोपऱ्यावरती पाहायला मिळेल. साक्षी बालगुडे आता बघा सुंदर कामगिरी करतो. डिफेन्स पुन्हा एकदा जसे मग 4 त्या ठिकाणी नंदिनी कोचरे होती. खरोखरच स्वतः कर्णधार आहे नंदिनी कोचरे संघाची. डिफेन्स मध्ये सुंदर कोपरा रक्षकाची कामगिरी पाहते. मिडलचा जो डिफेन्स आहे पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली नंदिनी कोचरेनं. आता मला टच पॉईंट घेतला गेला आहे. त्या ठिकाणी रेडर होती जसे मग 3 पाहायला मिळेल अमिता गावडे. नक्कीच सुंदर कामगिरी केली गेली अमिता गावडे हिच्याकडून. आता मला जसे क्रमांक 12 पाहायला मिळतं आपल्याला स्वरा भाटकर आहे. मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्वरा भाटकर. बरोबर चढाया कराव्या लागतील. स्कोर कार्डचा विचार जर केला 11-1 जवळजवळ 10 गुणांची आघाडी आहे मित्रमंडळ वेतोजी संघ. का आम्हाला रत्नागिरी तालुक्यामध्ये एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, कारण अनेक वेळा स्पर्धाच्या महिलांच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेमध्ये विजयाचा मानकरी असतो तो नक्कीच मित्रमंडळ वेतोजी संघ. एक सुंदर बांधणी केलेला हा संघ म्हणावा लागेल. आता मला जसं मग एक सानिका कोचरे चढाईसाठी सज्ज झाली होती. पाहूया मोठी कामगिरी करते आपल्या संघासाठी. शांत संयमी खेळी करत असताना सानिका कोचरे चढाईसाठी सज्ज आहे. यानंतर होणारा सामना असेल या सीझन मधील पुरुष गटातील पंचक्रोशी मधील पहिल्या सेमीफायनल सामना. एका बाजूला जयमान वेळवट दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ. दोन्ही संघांना दुसरा पुकार. आता माझा डिफेन्स मध्ये सुंदर काम करतो. जसं मग 0-2 होती त्या ठिकाणी साक्षी बारगोडे. एक टॅकल केलं गेलं साक्षी बारगोडे हिच्याकडून. पुणेला जसे मग 3 अमिता गावडे चढाईसाठी सज्ज झाली. पाहूया मोठी कामगिरी करते आपल्या संघासाठी अमिता गावडे. 2-2ची साखळी सजवली होती चिचकरी संघाकडून. जवळजवळ 12:19 झालेत. नक्कीच या ठिकाणी एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला मित्रमंडळ वेतोसी तर दुसऱ्या बाजूला ओमसाई चिचकरी संघ. हाफ टाइम झालाय. हाफ स्कोर कार्डचा विचार जर केला 12-1 11 गुणांच्या आकडे. हॅलो पुणेदा सामन्याला सुरुवात केली जाते. आता मला जसे मग एक चढाईसाठी सज्ज असेल सानिका कोचरे आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज झाली. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबले सानिका कोचरे. मित्रमंडळ वेतोजी संघाचे खेळाडू. स्कोर कार्डचा विचार जर केला 1-12 12-1 11 गुणांची आघाडी आहे. आता मला जसे मग 2 पाहायला मिळेल आपल्याला. श्रेया भाटकर चढाईसाठी गेली. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी श्रेया भाटकर पाहायला मिळेल. आता मात्र अमिता गावडे जसे मग 3 पाहायला मिळेल. आपल्या 2-2ची साखळी जाऊन सजवली जाते अमिता गावडेसाठी. खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झाली अमिता गावडे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी अमिता गावडे. खोलवर चढाई करत असताना लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबले अमिता गावडे. नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे. मुलींचा संघ मैदानामध्ये खेळत असताना दोन्ही संघ एक तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला ओमसाई चिचकरी दुसऱ्या बाजूला मित्रमंडळ वेतोजी संघ. आता मात्र जसे क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला स्वरा भाटकर चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया मोठी कामगिरी करते स्वरा भाटकर. मेहनत करायची आहे. मेहनत करावी लागेल स्वरा भाटकर हिला. पुण्याला सेफ चढाई म्हणा लागेल. आता मात्र सानिका कोचरे थर्ड रेड आहे. जसे क्रमांक 1 सानिका कोचरे. मेहनत करावी लागेल. टच पॉईंट घ्यावा लागेल. सानिका कोचरे हिला 2-2ची साखळी सजवली जाते सानिका कोचरेसाठी. पाहूया आता मात्र कोणती रणते आखणार ओमसाई चिचकरी संघ. पाहूया आता काही प्रयत्न वारंवार केला जातोय सानिका कोचरे हिच्याकडून. पाहूया आता मात्र दोन्ही पाय जकडवून ठेवले सानिका कोचरे इथे. त्या ठिकाणी ओमसाई चिचकरी संघाची एक छोटी खेळाडू होती. दोन्ही पाय जकडवून ठेवले गेले. मला वाटतं जसं मग 07 सोनिया वारेकर. नक्की सुंदर कामगिरी केली सोनिया. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान केले. नक्कीच आपण जरी पराजय झालो तरी आपल्या संघाचं नाव खरोखर जोपर्यंत पुढच्या वर्षीचा जो सीझन येत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये राहायला पाहिजे. आता मात्र सुंदर कामगिरी करते अमिता गावडे. कोपरा रक्षक होती. 1 पॉईंट दिला गेला नाही ना तीच अमिता गावडे.
जसे क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज झाले. खरोखरच एक नव्यानं बांधणी केलेला संघ म्हणावा लागेल. सुंदर संघ आहे मित्रांनो. वितोष संघ तितकाच बलाढ्य संघ म्हणावा लागेल. ओम साई चिंचकरी संघ, दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. प्रेक्षणीय सामना आपण पाहताय मित्रांनो. प्लीज आपल्याला विनंती असेल, आपण मोबाईल मध्ये जर शूट करत असेल तर आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईट आहे तो बंद ठेवायचा आहे. विनंती असेल आपल्याला. याचा परिणाम कोणत्याही खेळाडूचा होतो कारण टाइमआउट घेतला जातोय चिंचकरी संघाकडून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला जसं क्रमांक 12 चढाईसाठी सज्ज झाले. पाहायला मिळतो आपल्याला स्वरा भाटकर गेले चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करते स्वरा भाटकर. खोलवर चढाई कराव्या ते मेहनत करायची आहे. स्वरा भाटकर हिला सॉरी श्रेया भाटकर हिला जसे मग 0-2 होती श्रेया भाटकर. पुणेदा अमिता गावडे आता मात्र जसे मग 12 सुंदर कामगिरी करते त्या ठिकाणी आपल्या संघासाठी स्वरा भाटकर होती. कोपरा रक्षकाची भूमिका बजावत असताना आतापर्यंत मात्र डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय स्वरा भाटकर. पुणेदा आता मात्र सानिका कोचरे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करेल डिफेन्स. आता मात्र कडवून ठेवलंय आणि जवळजवळ मला वाटतं 2 गडी बाद झाले. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. थर्ड रेड आहे सॉरी 4 मिनिटं. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. यानंतर होणार सामना जैनमान वेळवण वर्सेस जम्बूकिशोर डांगेवाडी. 2 संघांना अंतिम पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाच्या दिशेने यायचंय. पुण्याला बोनस पॉइंट दिला गेला. चिंचकर संघाला 1 पॉइंट दिला जातोय. वितोशी संघाला एक सानिका कोचरे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आता मध्ये कोणती कामगिरी करणार चिंचकरी संघ. कारण जवळजवळ स्कोर कार्डचा विचार जर केला 16-4 4-16 मग जवळजवळ 12 गुणांची आघाडी आहे वितोशी संघाकडे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. 4-12 12 16-4. आता मध्ये एक छोटी खेळाडू जिनं मागच्या चाण्यामध्ये सुंदर डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी केली होती. एक सुंदर पकड केली होती. जसं मग 7 पाहायला मिळते आपल्याला सोनिया वारेकर. एका नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. आता मात्र दसरे मग 3 पाहायला मिळेल. अमिता गावडे गेले चढाईसाठी सज्ज झाले. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा मिडलला येऊन थांबले. मिडल काय पेनेट केलं तरी टाइम 30 सेकंदाचा वेळ आहे. 30 सेकंदामध्ये जर 30 ते 27 ते 26 सेकंद मैदानामध्ये घालवायचे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असतील. जसं मग 11 आता चढाईसाठी सज्ज झाले. कांचन असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कांचन. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई करावी लागेल कांचन हिला. जर विचार जर केला 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. आता मात्र थोडासा प्लॅनिंग फसलंय. त्या ठिकाणी कर्णधार आली होती नंदिनी कोचरे. आता मात्र सुंदर कामगिरी केली होती. पहिला आमचा विचार जर केला नंदिनी कोचरे दशक क्रमांक 4 पाहायला मिळाले आपल्याला. आता मात्र बाहेर जाऊन बसावं लागते नंदिनी कोचरे हिला. पुण्याला दशक क्रमांक 1 सानिका कोचरे. दशक क्रमांक 1 पाहायला मिळते आपल्याला. खोलवर चढाई करत असताना सोपा टेकल ऑन असेल पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल सानिका कोचरे. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर खेळून जायच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबले. आता मात्र पुन्हा एकदा कांचन चढाईसाठी सज्ज झाले. मागच्या चढाईमध्ये एक मोठी खेळाडू नंदिनी कोचरेला बाहेर तीच कांचन दशक क्रमांक 11. सामना संपायला शेवटचे मिनिट असेल. मोठी कामगिरी करते आपल्या संघासाठी. आता मात्र अमिता गावडे आले. अमिता गावडीनं पाय झगडवून ठेवला. बाद होते कांचन. असेल. आता मात्र दशक क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला ईशा रामबाडे. पाहूया अरे बाप सुंदर कामगिरी करते हार्दिक सुर्वे. सॉरी सोनिया वारेकर. सुंदर कामगिरी करत असताना
आता मला पुन्हा एकदा अमिता गावडे दोन्ही पाय चकडवून ठेवले गेले. सुंदर कामगिरी. क्रमांक 09 वेदिका भटकर होती चिंचकर संघाची कोकणा रक्षक. आता माझा क्रमांक 4 पाहायला मिळते आपल्याला तन्वी धुमक. पाहूया कोणती कामगिरी करेल. 2-2ची साखळी सजवली जाते. गुणफलक असेल 9-17-17-9. जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे. मित्रांनो खोलवर चढाई करत असताना आता मात्र तन्वी धुमक डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय. सामना संपलाय. विजयी होतोय कोण? मित्र संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये थांबायचंय. दोन्ही संघांचं बक्षीस वितरण आताच होणार आहे.